नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिव हरा रामनाथ केदार आज तुम्हाला शून्य मशागत SRT पिकाबद्दल माहिती देणार आहे। तर आपल्याला SRTचे नियोजन कसे करायचे, जमीन न नांगरता, SRT म्हणजे जमीन न नांगरता आपल्याला पिके घ्यायची। तर रबीमध्ये मी यामध्ये 1 एकर क्षेत्रामध्ये उडीद केला, उडदानंतर तसंच कुठली मशागत न करता कांदा केला आणि कांद्यानंतर आता तिसरं पीक हे गव्हाचं आहे। गहू कांद्यानंतर गहू केला आणि विशेष म्हणजे या गव्हाला कुठल्याही प्रकारे रासायनिक खत टाकलं नाही, बिना रासायनिक बिना केमिकल असा गहू आहे 1 एकर क्षेत्रामध्ये माझ्या। तर बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बाबा न नांगरता जमीन न काही करता जमीन येते का, तर तुमच्यासमोर लाईव्ह व्हिडिओ त्यांना गहू पीक दाखवा आपलं। हे बघा माझं गव्हाचं पीक तुम्हाला पूर्णपणे दाखवतो आहे, एकच नंबर आलेला आहे। तर आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवायची। सुपीकता कशामुळे वाढते ते तुम्ही नांगरणी टाळली। जर आपल्या जमिनीमध्ये डोळ्याला दिसणारे सूक्ष्म जीवाणू असतात, ते सूक्ष्म जीवाणू आपल्याला कायम ठेवायचे। नांगरणी केल्यामुळे ते जीवाणू पूर्णपणे मरून जातात। एवढं टेम्परेचर असतं उन्हाचं, ते जमीन तापते आणि जीवाणू मरून जातात। त्यामुळे आपल्याला आहे ना, तर अशा पद्धतीत नियोजन जर केलं शेतकरी मित्रांनो, सूक्ष्म जीवाणू जर वाचवले तर आपलं पीक, माती बलवान केली, माती बलवान तर पीक पैलवान। जर माती बलवान झाली तर पीक पैलवान। आता हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे, बरेचसे माझं रोटच वावर आहे, हे बघा इथं। बरेच शेतकऱ्याचं असं म्हणणं आलं की आता शिवारात तू तिसरं पीक घेतो, उडदानंतर कांदा, कांद्यानंतर गहू, असं तिसरं पीक तू घेतोस। तर तिसरं पिकामध्ये तुला न केमिकल विरहित न खतही टाकीत नाहीस, गहू येईल का, गव्हाची उंची वाढेल का? आता उशीर झाला गव्हाला भरपूर, कारण आता लोकांची गव्हाची खय होऊन लोकांनी गहूसुद्धा विकून टाकला। अजून माझ्या गव्हाचं खत झालेलं नाही, उशीर भरपूर झाला ना, कारण 3 पिकं घेतले, उडीद, कांदा आणि गहू। तर आज रोजी लोक काय म्हणत होते की तुझ्या गव्हाची उंची वाढणार नाही, आज माझ्या गव्हाची उंची माझ्या कमरेला लागते। हे बघा दाखवताना गहू कमरेला लागतो, हे बघा उंबी दाखव, इथपर्यंत आलाय गहू माझ्या, आणि उंचीही वाढली, अगदी चांगल्या प्रकारे उंचीही वाढली। तर आता दुसरी गोष्ट म्हणजे न काही मशागत करता, कुठलीही मशागत न करता आता माझे उडदाचे 30,000 रुपये खर्च बिर्च जाऊन माझ्या हातात 27-28,000 रुपये राहिले। आणि कांदा ज्यावेळेस काढला त्यावेळेस कांद्याला भाव होता 3,000 2,500। तर माझ्या कांद्याला मी जरा लवकर गव्हाचं पेरणी करायची, जरा लवकरच काढला, तर माझ्या कांद्याला काही 2,200, काहीला 2,300, काहीला 2,000 असा भाव भेटला। तर मला या कांद्याचे एकूण माझ्या गोण्या 80 निघल्या होत्या। तर आपण 1,000 रुपये गोणीने पकडलेले पैसे, तर मला कांद्याचे एक 82-83 रुपयापर्यंत कांद्याचे पैसे आले। आणि उडदाचे 30,000 खर्च अर्थ जाऊन 27,000 हातात आले। आणि आता गव्हाचे 5-50 हजार कुठंच येईल नाही। म्हणजे एका एकरात आपण फक्त एका एकरात सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला, एका एकरात आपण किमान 1.5 लाखापर्यंत कमवू शकतो। फक्त एका एकराचाच मी तुम्हाला हिशोब सांगितला, एका एकरामध्ये 1.5 लाखापर्यंत। मग काय, आणि कुठलीही मशागत न करता, कारण आपण माती बलवान केली। माती बलवान जर झाली तर पीक पैलवान। माती बलवान कधी होते, तर तुम्ही जमिनीची मशागत थांबवली, जमीन सुपीक बनवली पाहिजे। नांगरणी सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे जमिनीची नांगरणी थांबवा आणि जमीन सुपीक बनवा। सुपीक जमीन बनवली की ऑटोमॅटिक आपलं पीक, माती बलवान झाली पीक पैलवान, तर ते समोर तुमच्या माती आपली बलवान झाली, आता पीक पैलवान झालं। ही पूर्ण गहू दाखवा त्यांना, 1 एकर क्षेत्रामध्ये बघा काय एकच नंबर गहू आलाय। आज रोट जमीन असल्यामुळे बरेच लोक सांगतात शिवारा तुझा गहू लय भारी आलाय। अरे म्हणलं, मग मी जमिनीची नांगरणी सोडून दिली 4 वर्ष झाले, जमिनीची नांगर सोडून दिलं 4 वर्ष झाले। माती एकदम बलवान केलेली आहे, चांगल्या पाहिजे। माती बलवान झाली की पीक पैलवान येतच, याचं हे उदाहरण आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो। तुम्हाला हिशोबही करून दाखवला, मला एकरी 1.5 लाख रुपये झाले, फक्त एका एकराचा हिशोब सांगितला मी तुम्हाला। अशा प्रकारे जर शेतकरी मित्र जर आपण नियोजन केलं ना, तर कमी खर्चामध्ये, अतिशय कमी खर्चामध्ये आपली शेती चांगली सुपीक बनते, माती बलवान होते, सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढते आणि आपण शेतकरी आनंदी होऊन जातो। कारण आनंदी कसा की नांगरणी नाही, मोगडणी नाही, बैलाने किंवा मशीनने पाळी घालणे नाही, खुरपणी नाही, सगळं बंद, आणि पीकही जोरदार। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करा। जर काही कोणाला अडचण आली तर माझा नंबर आहे 95 27 140 999, या नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला पूर्णपणे शेतीची माहिती देईन। शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वाढत आहे, मी थांबवतो। जय जवान जय किसान।